बजरंग बाप्पाच्या याच्या वेळेस म्हणजे तुम्ही प्लॅनिंग केलं, तुम्ही झुंडशाही केली. जरांग्या तो तोंडाने कबूल करतोय, मला बजरंग बाप्पाच्या प्रचाराच्या वेळेस कुठंच अडवलं नाही, परंतु बाकीच्यांना मात्र अडवत होता. मग जरांगेने तीच सुपारी घेतली होती का तुम्ही? खरं आणि सरकारने मनाला मानेल तशा योजना जाहीर केल्या, पूर्ण तिजोरी खाली केली. सर्व प्रकारे जेवढं देणं शक्य आहे तेवढं वाटप करण्याचं काम पोकळच आहे अर्थात, कारण तिजोरीत काही नाहीये. अशा परिस्थितीत इतके दिवस निवडणूक पुढे यांनी अप्रचार करणं लावलाय. खरं तर लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही आणि लाडकी बहीण योजना बंद होण्यासाठी अक्षरशः विरोधी पक्ष कोर्टात गेला होता. अरे तुम्हाला कोर्टात जावं लागतंय आया बहिणींच्या घशात मध्ये. लक्षात ठेवा माझ्या बहिणींनो, तुमचे 1,500 बंद व्हावेत म्हणून महाविकास आघाडीचे म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे कुठे गेले होते? शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस म्हणजे नाना पटोले, राहुल गांधी. तुम्ही नाना पटोलेला नाही जास्त ग्रामीण भागात ओळखत, परंतु राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तिघांनी मिळून वकील लावला होता आणि तो वकील कोर्टात गेला होता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपली संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच हवे. व्हिडिओच्या अगोदरच सांगते, एक संदेश सर्वांना देते, तो म्हणजे असा की आपल्या चॅनलचं थंबनेल आपल्या चॅनलचा लोगो आलेला आहे, म्हणजे बनवून दिलेला आहे एका दादाने. तो खूप छान आहे. खरं मी थंबनेलला तो लावणार होते आणि वेगळंच लागून गेलं. मी व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर नक्कीच थंबनेलला तो टाकेल आणि बऱ्याच जणांनी प्रतिसाद पण दिला की छान आहे म्हणून लोगो. तर आपण ठेवूया तोच लोगो, हरकत नाही. बोलायला सुरुवात करते. आजचा विषय म्हणजे की ज्या वेळेला शिंदे सरकार आणि फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली त्यावेळेला अगदी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीने आकांत तांडव केला की काय गरज, जयंत पाटलांचं स्टेटमेंट आहे, काय गरज सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार होतोय, कशासाठी लाडकी बहीण योजना, काय गरज त्या योजनेची. अगदी त्यांच्या विरोधात माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना माझी विनंती आहे, माझा व्हिडिओ अगदी मन लावून ऐका आजचा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या भावांना माझी विनंती आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक म्हणजे मी योग्य मार्गावर आहे आणि मी जे बोलते ते तुम्हाला पटतंय, हे फार महत्वाचं आहे. जितके लोक बघायला आहात तेवढ्यांनी लाईक केल्याशिवाय बघू नका चॅनल, फार महत्वाचं आहे. ही माझी फी आहे असं समजा. लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर लाईक हे फार महत्वाचं आहे. तुमचं एक लाईक माझी शक्ती वाढवतो. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला लाडकी बहीण योजना, माझ्या काही भावांना माझी विनंती आहे, मध्ये मध्ये तुम्ही लोक सुद्धा कमेंटमध्ये टाकत जा की लाईक करा म्हणून. लाईक करा, शेअर करा, हे मध्ये मध्ये टाकत जा. मला बघू देत कोण आले, म्हणजे मला कुणाला. विजय दादा आलेत का? विजय दादा, तुम्हाला मला मॉडरेटर करायचं होतं. विजय दादा, आजचा विषय लाडकी बहीण योजनेच्या विरोधात. विजय दादा अजून आले नाही. विजय दादा, तुम्हाला मला मॉडरेटर बनवायचं होतं, नंतर माझं लक्ष राहत नाही इथे. म्हणजे तुम्ही लोकांना सुचवताय ना, त्यामुळं चला. हे जे आहेत माझी सैनिक, यांना मी मॉडरेटर पदावर माझ्या बसवतीये. मी तुम्हाला मॉडरेटर बनवलंय, माझी सैनिक वेलफेअर वैजापूर. तर आता तुमच्याकडे ती जबाबदारी आहे. तुम्ही जर चुकीच्या कमेंट कोणी करत असेल तर तुम्ही त्यांना डिलीट करू शकता आणि जर म्हणजे प्रत्येकाला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की विजय दादा आलेले नाहीयेत, तर हरकत नाही. तर हरकत नाही, आल्यानंतर बघूयात आपण. चला, जय श्रीराम सगळ्यांना. तर विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय हा फार महत्वाचा आहे. आपल्या ज्या आया बहिणी आहेत ग्रामीण भागातल्या, यांची फार म्हणजे काय झालं, गोच्ची झाली म्हणायला हरकत नाहीये. यांना कळत नाहीये, यांचा फार गोंधळ उडालाय की या लोकांचं म्हणणं आहे की निवडून आल्यानंतर म्हणजे महायुती सरकार निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असं महाविकास आघाडीने, म्हणजेच कुणी शरद पवार गट, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस
या तिघांनी मिळून असा प्रचार करणं लावलाय की महायुती सरकारला जर तुम्ही निवडून द्याल तर लाडकी बहीण योजना ही बंद होईल, असा यांनी अप्रचार करणं लावलाय. खरं तर लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही आणि लाडकी बहीण योजना बंद होण्यासाठी अक्षरशः विरोधी पक्ष कोर्टात गेला होता. अरे तुम्हाला कोर्टात जावं लागतंय आया बहिणींच्या घशात मध्ये. लक्षात ठेवा माझ्या बहिणींनो, तुमचे 1,500 बंद व्हावेत म्हणून महाविकास आघाडीचे म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे कुठे गेले होते? शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस म्हणजे नाना पटोले, राहुल गांधी. तुम्ही नाना पटोलेला नाही जास्त ग्रामीण भागात ओळखत, परंतु राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तिघांनी मिळून वकील लावला होता आणि तो वकील कोर्टात गेला होता की लाडकी बहीण योजना बंद करा, ह्याची गरज नाहीये. बघा कोर्टाने त्यांना धुडकावून लावलं की गोरगरिबांना स्कीम जर मिळत असतील तर का नको, हे अजिबात चालणार नाही म्हणून कोर्टाने काय केलं? त्यांना धुडकावून लागलं. तीच लोक, जी लोक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात होती, ज्या वेळेला त्यांना दिसलंय की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा अगदी खूप खूप प्रतिसाद मिळतोय महायुतीला, म्हणजे शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांना खूप सारा प्रतिसाद मिळतोय लाडक्या बहिणींचा. आणि कालचं जर पुण्याचं चित्र बघितलं तर अगदी स्पष्ट झालेलं आहे की लाडक्या बहिणी ह्या कुणाला मतदान करणार आहे. कारण त्या 1,500ची किंमत, त्या माझ्या शेतात जाणाऱ्या माऊलीला विचारावं की त्या 1,500ची किंमत काय आहे. तिला 100 ते 150 रुपयासाठी दुसऱ्याच्या शेतामध्ये राब राबावं लागतं. तेवढ्या 1,500साठी, कळलं ना, तुमच्यासाठी ना, तिला त्या 1,500साठी 10 दिवस कामाला जावं लागतं शेतामध्ये कुणाच्या तरी. इथं धुणे भांडे करणाऱ्या बाईला जर विचारलं ना तर ती म्हणती ताई एका कामाचे 500 रुपये भेटतात. फरशी पुसायची असेल तर 500 रुपये, भांडे घासायचे असेल तर 500 रुपये, कपडे धुवायचे असेल तर 500 रुपये, म्हणजे मला 3 कामं केले तेव्हा 1,500 रुपये भेटतात. आणि जर मला काही काम न करता, आणि कधी भेटतात? एका महिन्यानंतर. मला जर काही काम न करता मला जर सरकार 1,500 रुपये देत आहे सन्मानाने, आज माझ्या काही गरजा असतील ज्या मी अगदी छोट्या छोट्या, की मला कधीतरी वाटलं असेल की हे गळ्यातलं घ्यावं का, आम्ही सोनं नाणं तर नाही घेऊ शकत आहे ताई. ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला, माझ्या मोलमजुरी करणाऱ्या, ज्या धुण्या भांड्याची कामं करतायत, घर कामं करतायत त्या भगिनी, ज्या बिगारी काम करतायत त्या भगिनी, की वाटत होतं आमच्या लेकराला चांगली चप्पल त्याच्या पायाला, कधीतरी वाटत होतं माझ्या लेकराला चांगलं शर्ट असावं सणावाराला, परंतु आम्ही घेऊ शकत नव्हतो ताई. आज आम्ही सण चांगला साजरा केलाय, दिवाळी आम्ही मजेत साजरी केली. हा प्रतिसाद लाडक्या बहिणींचा आहे. माझ्याकडे प्रॉब्लेम आहे थोडासा, त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही. नाहीतर माझी फार इच्छा होती की ग्रामीण भागामध्ये जाऊन, शेतात जाऊन, त्या शेतात मध्ये राबणाऱ्या माऊलीच्या मला बाईट घ्यायच्या होत्या, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या की बाई ग, जे 1,500 रुपये भेटतायत ना, याच्यात तू खुश आहे का? जी सुषमा अंधारे सांगते ना, काय देत आहेत 1,500 रुपये, काय होतं त्या 1,500, असं वाकडं तोंड करू करू म्हणती ना ती, तर तिला त्या 1,500ची किंमत कळणार नाही हो. कारण आता तिला काय 1.5 लाख रुपये दिवसाला, 1.5 लाखाचा ड्रेस आणि 1.5 लाखाची साडी घालणारी बाई ती, तिला काय उबाटा इतक्या दिवसाचं साठवून ठेवलेलं, ते काय त्याने जे 2.5 वर्षात मध्ये काय 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 गंज साठवून ठेवलेले ते देऊ राहिले आता या बाईला भुकायसाठी. त्यामुळे तिला काय त्या 1,500ची किंमत कळणार आहे ना. परंतु हो, वाकडं तोंड आहे तिचं. खरं असं आहे, तुम्ही जर बघितलं ना असं तोंड आहे तिचं, तुम्ही नीट बघा. त्या सुष्मीचं तोंड ते फुगलेलं तर आहेच हो, बेडकासारखी ती, त्याच्याबद्दल जाऊ दे, पण वाकडं तोंड आहे तिचं. आणि मग ते ज्या वेळेला बेंबीच्या देठापासून बोलती ना ती, हे तर असं वेगळंच होऊन जातं ते. अरे दादा हो, वा ते 1,500 काय होतं, 1,500 काय होतं 1,500, असं वाटतं हिला का जोरात लागली का काय. अरे हिला लवकर स्टेजवरून जाऊ द्या, हिला पटकन बाथरूम दाखवा, वॉशरूमला न्या हिला, असं वाटतं नाही का? त्या लोकांना फोन करून सांगा अरे हिला लय जोरात लागली वाटतं, अरे न्या तिला, असं कर्कश आवाज तिचा जो अगदी कानाला त्रास होते. लाईक करा, लाईक करायला विसरू नका राव. त्याचबरोबर आता म्हणजे ती तर काय चाठाळ बाई, मी कालच सांगितलं. परंतु जी महाविकास आघाडी कोर्टात गेली होती ना, जी महाविकास आघाडी कोर्टात गेली होती लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये, तीच महाविकास आघाडी म्हणती आम्हाला निवडून द्या, आम्ही 3,000 रुपये देऊ, आम्ही धनलक्ष्मी योजना चालू करू.
म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे त्याला आम्ही धनलक्ष्मी योजना देऊ, आम्हाला निवडून द्या. अरे तुम्ही या सरकारने चालू केलेले त्याच्या विरोधात जाता आणि वेळ समजताय का तुम्ही महिलांना? खरंच लाडकी बहीण योजना बंद होईल, पण कधी? ज्या वेळेला महाविकास आघाडी निवडून येईल ना त्यावेळेला. म्हणून माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, अजिबात तुतारी, पंजा आणि मशाल याच्यावर फुल्ली, याच्यावर ओके नाही, कळलं ना? हा, याला आउट करायचं, आउट. याला निवडून आणायचं नाही, याचं बटन दाबायचं नाही. तुतारी, पंजा आणि मशाल याचं बटन दाबायचं नाही. आपल्याला बटन कोणचं दाबायचं आहे? तुम्हाला जर लाडकी बहीण योजना ही निरंतर चालू ठेवायची असेल, तुमच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत ना त्या 1,500 मध्ये तुम्ही भागवताय. आज खुश आहेत माझ्या बहिणी, भागवतायत त्या गरजा. काय करायचंय त्याच्यासाठी? कमळ. लक्षात ठेवा, त्याच्यासाठी कमळ, त्याच्यासाठी धनुष्यबाण आणि त्यासाठी घड्याळ. या 3 चिन्हांना आपल्याला मतदान करायचं. या 3 चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचंय. कुठल्या? कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ. हे 3 चिन्ह लक्षात ठेवायची. हे 3 चिन्ह कोणाचे आहे? कमळ आहे भाजपचं, देवेंद्र फडणवीस. धनुष्यबाण आहे शिंदे साहेबांचा आणि घड्याळ आहे अजितदादा पवार यांचं. हे 3ही म्हणजेच काय तर महायुती. महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि महाविकास आघाडी म्हणजे काय? तुतारी, पंजा आणि मशाल यांना आपल्याला गाडायचं आहे. यांना आपल्याला निवडून आणायचं नाही. काही मी क्लिप तुम्हाला छोट्या छोट्या ऐकवणार आहे, काही क्लिप तुम्हाला छोट्या छोट्या ऐकवणार आहे. जयंत पाटील काय म्हणतो बघा. अरे शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. काय होतं माहिती का, मी काल लवकर आले लाईव्हला. माझे शेतकरी बांधव आणि भगिनी म्हणत असतात की ताई आम्ही फार लाईव्हची वाट बघतो, शेतातून आलेलो असतो, दमलेलो असतो आणि मग नंतर झोप लागून जाते. त्यामुळे मी काल जरा थोडा उशीर झाला तर मला तक्रार केली माझ्या 1-2 भगिनींनी की ताई तुम्ही लवकर लाईव्हला येत जाओ, दमून जातो काम करून. पण तुमची लाईव्ह बघितल्याशिवाय झोप सुद्धा येत नाही, कारण आम्हाला नवीन माहिती काहीतरी मिळत असती. आणि जे आम्ही घाबरतोय ना अगदी बोलायला सुद्धा, ती ऊर्जा आमच्यामध्ये येते तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर. त्यामुळे तुम्ही लवकर लाईव्हला येत जा अशी रिक्वेस्ट मला काही माता भगिनींनी केली होती, म्हणून मी लवकर लाईव्हला आलेली आहे आज. तर जास्तीत जास्त शेअर करा, लिंक शेअर करा म्हणजे जोडल्या जातील. तर मी काही तुम्हाला क्लिप ऐकवते. जरा नंगेचा पण विषय असणारच आहे, नो प्रॉब्लेम. त्याचा तर काय सांगायचं तुम्हाला, त्याची पण क्लिप ऐकवते की तुम्हाला. त्याची पण तुम्हाला क्लिप ऐकवते जरा नंगेची. तर आता आपण जयंत पाटील काय म्हणतात हे बघूया. आणि सरकारने मनाला मानेल तशा योजना जाहीर केल्या, पूर्ण तिजोरी खाली केली. सर्व प्रकारे जेवढं देणं शक्य आहे तेवढं वाटप करण्याचं काम पोकळच आहे अर्थात, कारण तिजोरीत काही नाही आहे. अशा परिस्थितीत इतके दिवस निवडणूक पुढे ढकलली, सरते शेवटी आता निवडणूक घोषित केलेली आहे. आजपासून मला अपेक्षा आहे की हे सरकार आता नव्या घोषणा करणार नाही. काय बोलतायत जयंत पाटील की या महायुती म्हणजे त्यांनी कबूल केलं एक परचय. बघा ना, महाविकास आघाडी आहे ना, महायुती आहे ना, इतकं करून सुद्धा बिचारे कुठं बोलून नाही राहिला आम्ही इतकं केलंय म्हणून. फक्त काय त्यांचं चालू आहे की बाबा आम्ही केलंय आणि याच्यानंतर सुद्धा करणार आहे. यांनी बघा ना किती क्लिअर सांगितलंय, तिजोरी खाली केलीये. लक्षात ठेवा, महायुतीने स्वतःकडे काही ठेवलं नाही. जसं यांनी 70 वर्ष गाडून ठेवलंय, महायुतीने काय केलंय, सगळं दिलंय आपल्याला भरभरून. त्यांच्या तिजोऱ्या खाली केल्यात त्यांनी, तिजोऱ्यांमध्ये काही ठेवलं नाही. ते पब्लिकचं आहे, पब्लिकला द्यावंच लागेल. यांचं म्हणणं आहे तिजोऱ्या खाली केल्यात त्यांनी. यांना का टेन्शन आलंय तिजोऱ्या खाली झाल्यात तर? यांच्या घरच्या तिजोऱ्या खाली झाल्या आहेत का? सरकारी तिजोऱ्या खाली झाल्यात. आणि सरकारी तिजोरीतली जी मालमत्ता आहे ती पब्लिकची आहे. जयंत पाटलांना कशाचं टेन्शन आलं? जयंत पाटीलनी काय टेन्शन घेतलं? त्यांचं का मूळव्याध बाहेर निघलंय? जयंत पाटीलनी जेव्हापासून यांनी योजनांची घोषणा केली, लाडकी बहीण असेल, अन्य योजना असतील, अगदी आज तर मी हेही ऐकलं की ते शरद पवार म्हणते की ते सारथी बंद करा. का रे बाबा? सारथीच्या माध्यमातून बऱ्याच बांधवांना उद्योग मिळालेत. त्यांनी सारथीकडनं
ते जे सारथीची आहे स्कीम, त्याच्यामध्ये ते लोनद्वारे त्यांनी सारथीकडनं त्यांना जे लोन मिळालं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे उद्योग चालू केलेत. हे तुला खपत नाही का शरद पवार? काय तुझं म्हणणं काय? मराठ्याच्या मुलांनी एक तर तू EWS त्या जरांग्याच्या माध्यमातून काढून घेतलंय आमचं. आता जे 10% आहे त्याच्यामध्ये भरत्या तर होतातच आहे, परंतु तू जो केलाय ना कांड की आमच्या बरोबरीला मुसलमानांची संख्या आली पाहिजे, यांनी काय केलंय कांड? मराठ्यांच्या बरोबरीला त्यांचे सुद्धा मुलं तेवढेच भरती झाली पाहिजे. म्हणजे काय? अरे आपली संख्या किती आहे आणि आपले भरती किती होत आहेत? म्हणजे आपले जर 10 झाले तर त्यांची फक्त 25% आहे, 75% आपण आहोत, म्हणजे 60% आपण आहोत आणि त्यांचे 25% आहे. बघा 60%तले 10 मुलं भरणार ना, तर यांचे 25 मधले सुद्धा 10 मुलं भरती होणार आहेत. खाली किती उरत आहेत? त्यांचे 15 मुलं राहत आहेत. फक्त 10 मुलं भरती व्हायला लागलीत EWS त्यांच्या घशात घातल्यामुळे. आपलं किती नुकसान झालंय याचा विचार केलाय का? आणि आज हा बाबा बोलतोय सारथी बंद करा. कशामुळं, कशासाठी आणि का सारथी बंद करायची? म्हणजे यांचे असे हे चालले. आणखी दुसरी क्लिप तुम्हाला ऐकवते. त्यामुळे माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, अजिबात या लोकांच्या लबाड लोक आहेत, ही चाठाळ लोक आहे. बराच दुसरा तुम्हाला व्हिडिओ ऐकवते. जॉईंट व्हा, लवकर लवकर जॉईंट व्हा. उशीर होतोय आज, माझ्याकडे 10च मिनिटं आहेत. आता सगळ्यांनी आपल्या बायकोला, आईला, बहिणीला सांगायचं. काय म्हणतायत हे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार आला. मी आताच तुम्हाला ऐकवलं. आता हे काय म्हणतायत बघा, डुप्लिकेट लोक. जयंत पाटीलच आहे आपण. तो दाढीवाला बाबा 1500 देतोय किंवा आज आलेला बाबा म्हणतोय मी 3000 रुपये देतो. तेवढा घरी निरोप द्या. आपल्याला आपलं सरकार आणायचंय आणि आमच्या माता भगिनींना माझी विनंती आहे की 1500 जास्त का 3000 रुपये जास्त? 3000 पाहिजेत ते नको तुम्हाला? हात वर करा बघू सगळ्यांनी. केल्यानंतर कळलं? म्हणजे 1500च्या विरोधात मध्ये कोर्टात जायचं. आणि ज्या वेळेला कळतंय की 1500 योजना बंद होणार नाही, तुम्ही काही केलं तरी ती बंद होऊ शकत नाही, मग काय तर आम्ही तुम्हाला 3000 देऊ. अरे लबाड लोक तुम्ही, बाजिंदे लोक तुम्ही, किती खोटारडे रे, किती खोटं बोलाल. कशासाठी? का खोटं बोलताय? निवडून येण्यासाठी? येत नसता तुम्ही निवडून. तुम्ही असलेच बंडलबाज फेके लोक. तुम्ही कोरोनाच्या काळात मध्ये किती संपत्ती जमा करून ठेवली ना, हे बघितलंय उभ्या महाराष्ट्राने. तुम्ही काय केलंय? कोरोना काळात मध्ये फक्त घर भरायची कामं केलीये. आणि तेच ज्या वेळेला शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार स्थापन झालं त्यावेळेला यांनी ठरवलं की यांच्या घराला सुरुंग लावायचंय. आता यांनी कोरोना काळात मध्ये जे ठेवलं ना, कुठलाच विकास न करता, अरे बंद, डायरेक्ट मेट्रो बंद, रोडचे कामं बंद. आणि मला सांगा, सगळ्यांना लक्षात असेल, समृद्धी महामार्गाला नाव कोणाचं दिलं? बाळासाहेब ठाकरे यांचं. रेल्वे स्टेशनला कुठल्या तरी नाव कोणाचं दिलं? बाळासाहेब ठाकरेंचं. या उद्घाटनाला तो खरजुल्ल्या, तो कुजणारा माजी मुख्यमंत्री जळका टोमणे मास्तर हा गेला नाही हो. त्याच्या बापाचं नाव होतं त्याला. एखाद्यानं म्हटलं असतं राजकारण गेलं खड्ड्यात, माझ्या बापाचं नाव देता येत ना. त्या मार्गाला माझ्या बापाचं नाव आहे ना. याला काही म्हणजे याला बापाचं घेणंच नाही, याच्यावर समजून घ्या. याला बाळासाहेब ठाकरेचं काहीच घेणं देणं नाहीये. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशी याचं काही एक घेणं देणं नाही. त्याला उलट राग आहे बाळासाहेब ठाकरेंचा, एवढं लक्षात ठेवा. त्याला राग आहे बाळासाहेब ठाकरेंचा. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे असताना हा जास्त उदयास आला नाही. त्याचं कारण आहे ना, याला हिंदुत्वाचा राग होता, म्हणूनच हा कुठं जास्त भाषण करत नव्हता. हा, कारण याला हिंदुत्वावर भाषणच करता येत नाही. बघा ना, जसा हिंदू विरोधी पक्षाला जोडल्या गेला तसा बाबा जसा जसा मोकळाच झाला. बघा, मोकळाच झाला बोलायला. त्याला तेच पाहिजे होतं की काय. हा, बरं झालं एअरपोर्टवर याची बॅगच चेक केली, आणखी दुसरं काही चेक केलं नाही. समजून घ्या, 100% सुन्नतच निघली असती बाहेर. हा, एअरपोर्टवर वेगळं काही चेक केलं नाही, बरं झाले सुन्नतच बाहेर निघली असती. 100% खरं आहे बरं काही, अगदी 1001% खरे.
इतकं तुम्ही विकल्या जावं, खुर्चीसाठी इतकं लाचार व्हावं? काय कसला तो मोह आणि किती तो खोटारडेपणा, सांगा ना, किती खोटारडेपणा की महाराष्ट्रातले विकास कामं बंद पाडले होते या लोकांनी, बंद पाडले होते. यांना काही घेणं नव्हतं महाराष्ट्रातल्या विकास कामांचं, काही एक घेणं देणं नव्हतं. हा, यांना फक्त यांची खुर्ची गेली ती कशी परत मिळेल याच्याच ते मागे लागलेले होते. भयंकर लोक आहेत. पुन्हा एकदा सांगते, बटोंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे. फार महत्वाचं आहे रे भावांनो, फार महत्वाचं आहे. त्यामुळं वाटल्या जाऊ नका, वाटल्या जाऊ नका. भयंकर परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे. खरंच हिंदू धर्म हा आता धोक्यात आहे. लक्षात ठेवा. मी सकाळी एक रील्स टाकलेली आहे की पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पडेगा. ऐकले असेल सगळ्यांनी. पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पडेगा. फार भयंकर परिस्थिती बरं का माझ्या भावांनो, फार भयंकर परिस्थिती आहे. माफ करा, एक मेसेज आला होता आणि तो फार महत्वाचा होता, तो बघणं. माफ करा, एक मेसेज आला होता आणि तो फार महत्वाचा होता, तो बघण्यासाठी गेले होते. हा, आपलं बोलणं काय चालू होतं? हिंदू धर्म वाचवायचा असेल तर कट्टरता आपल्यामध्ये आणायला हवी. त्यांच्यामध्ये कशी कट्टरता आहे बघा ना, त्यांच्यामध्ये कशी कट्टरता आहे. आणि त्यांच्यामध्ये कट्टरता तर होतीच, पण त्यांनी आपले पण ओढले त्याच्यामध्ये आणि आपले गेलेत बुजगावणे. कशासाठी? चिरीमिरीसाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी. अरे या सत्तेला आणि खुर्चीला लात मारली माझ्या संभाजीराजेंनी, लात मारली माझ्या संभाजीराजेंनी. नकोय मला, नकोय मला ते सिंहासन, नकोय मला ते काहीच. माझ्या हृदयाच्या, माझ्या शरीराच्या तुम्ही चिंधड्या केल्या तरी चालेल, परंतु मी धर्म बदलणार नाही. त्या मराठ्यांची जात आहे आमची आणि आम्ही गुडघे टेकवलेत. आम्ही नाही, काही लोकांनी, जरा नंग्या, या अख्ख्या नंग्यासारख्या काही लोकांनी सत्तेसाठी आणि पैशासाठी तुम्ही लाचार झालात नालायकांनो. आणि तुम्ही समाजाला विकलंय. इतके नीच प्रवृत्तीचे लोक जन्माला आलात तुम्ही. अरे काय, माझ्या शिवछत्रपतींनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, काय रे, कोण होतं सोबत? जिकडं बघावं तिकडं मुघलांचं राज्य होतं. बघाल तिकडं विध्वंस माजवून ठेवलेला होता. कुणी नव्हतं, कुणी नव्हतं. हिंदूंना वाचवण्यासाठी, हिंदूंना जगवण्यासाठी अख्खा देश हिंदूंचा होता. परंतु ते भिकार चोट येऊन आमच्या हिंदुस्थानावर 700 वर्ष राज्य करून गेलेत. कुणामुळं सांगू तर त्याही वेळेला ज्या अवलादी जन्माला आलेल्या होत्या ना, त्यांचेच वंशज जे आता आहेत ना, शरद पवार, जयंत पाटील, नाना पटोले, त्याच्यात आता हा जरा नंगे आणि पुन्हा उद्धव ठाकरेची भर पडली. खंडूजी खोपडे म्हणतो ना आपण, खंडूजी खोपडेच्या ह्या अवलादी, सूर्याजी पिसाळच्या ह्या अवलादी. अरे माझ्या छत्रपतींनी कधी विचार केला नाही माझ्या आया बहिणींची अब्रू कशी वाचेल. या मुघलांच्या घशातनं माझा देश मी कधी स्वतंत्र करेल. फक्त महाराष्ट्रासाठीच नाही लढले, अखंड हिंदुस्थानासाठी माझे शिवछत्रपती लढले. विचार नाही केला. काय मुघलांनी काय दिलं नसतं त्यांना, सांगा ना. मग किती मुघलांनी तेच केलंय ना. आपल्या लोकांना त्यांच्यामध्ये कन्वर्ट कसं केलं, तुला देतोय चल. कितीतरी लोक कन्वर्ट केलेले आहेत आपले. त्यावेळेला मुसलमानांनी ते काय तिकडून घेऊन आले होते का? त्यांनी आपल्याच उरावर बसून आहे ना, आपल्याच हाणून मारून मुसलमान केले. ही म्हण आहे ना, ती खोटी नाही हो. आपल्या लोकांना त्यांनी मुसलमान केलं. खरंच केलं होतं त्यांनी. पुन्हा तुम्हाला व्हायचंय का मुसलमान? अरे त्यांची संख्या आता फक्त 25%च आहे. 75% हिंदू आहोत आपण. 25%च आहे, तरी नको करून ठेवलंय त्यांनी. विचार करा, बरोबरीला आल्यावर काय करतील हे.
काय करतील हे? आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील? आपण सुरक्षित राहू? नाही रे नाही. धर्म सुरक्षित ठेवायचा असेल ना, अरे आपल्याच मंदिरांवर त्यांनी काय केलं? मजिदी बांधल्यात. मला सांगा, उत्खनन ज्या वेळेला होतं त्यावेळेला का बरं मस्जिद निघत नाही कुठं? का बरं मंदिरच निघतायत? का बरं पिंडीच निघतायत? का बरं आमचे हिंदू देवी देवतांचेच अवशेष निघतायत? सांगा ना, का आमच्याच मूर्त्या निघतायत? का यांच्या मस्जिदी निघत नाही? का तर आमच्या हिंदुस्थानात फक्त हिंदूच होता. एवढं लक्षात ठेवा. मी वारंवार सांगत असते की जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हिंदूच असतो. त्याला सुन्नत करावी लागती, त्यावेळेला तो मुसलमान होतो. कळलं ना? सुन्नत का करावं लागती? त्याच्यानंतर तो मुसलमान होतो, म्हणून सुन्नत करावी लागते. परंतु जन्माला येणारा प्रत्येक हिंदू म्हणूनच जन्माला येतोय. हो, हे सत्य नाकारताच येणार नाही. मग देवाला जर वाटत असेल ना, तुम्ही मानताय, मला नाव नाही ठेवायचे कुणाला, तुम्ही मानताय ना, मग देव तुम्हाला का ख्रिश्चनच घरात जन्माला घालत नाही? तुम्ही हिंदूंच्या घरात जन्माला येतात, मग ख्रिश्चन धर्म स्वीकारता. तुम्ही हिंदूंच्या घरात जन्माला येतात, मग तुम्ही ते कट करून सुन्नत करता, मग तुम्ही मुसलमान होता. परंतु ज्या मुसलमानाच्या पोटी जन्माला आलेला सुद्धा हिंदूच आहे, त्याची सुन्नतच करावी लागते यांना. सुन्नत केल्याशिवाय तो मुसलमानच होत नाही. हा, सुन्नत केल्याशिवाय मुसलमान होत नाही. का बरं? मुसलमानाच्या पोटी येणारा ते देव पोटातच का त्याची सुन्नत करून देत नाही? जरा सुन्नत बाबा तुमच्या धर्मामध्ये आहे ना, पोटातच सुन्नत व्हायला पाहिजे. आमच्या हिंदू धर्मात असं काही नाही. कुठलाही मला सांगा, हिंदूंमध्ये जन्माला आल्यानंतर हिंदू होण्यासाठी त्याला कुठला अभिषेक करावा लागतो का? नाही. तो जन्माला आला तो हिंदूच आहे. हा, त्याला कुठलाही अभिषेक करावा लागत नाही, त्याला कुठलीही विधी करावी लागत नाही हिंदू होण्यासाठी. जन्माला आलाय ना तो आईच्या पोटी, तू हिंदू म्हणूनच आलाय. परंतु तुम्हाला मात्र तुम्ही आता हिंदू धर्मात जन्माला, तुम्ही ख्रिश्चन धर्मात जाण्यासाठी काय करता? धर्मांतरण करताय. त्यांच्या विधी काय असेल ते. मुसलमानांच्या घरात जन्माला येता, तुम्हाला कट्टर मुसलमान होण्यासाठी काय करावं लागतं? सुन्नत करावी लागते. अरे काय, तसं हिंदूंचं नाहीये रे, अजिबात नाही. म्हणूनच सांगते, जो जन्माला येतोय तो जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू म्हणूनच तो जीव जन्माला आलेला असतो. एवढं लक्षात ठेवा. हा, जन्माला येणारा प्रत्येक हा हिंदू म्हणूनच जन्माला आलेला असतो. त्यामुळं धर्म वाचवायचा असेल, आया बहिणींची अब्रू वाचवायची असेल, तर आपल्याला महायुतीला निवडून आणून देणं फार महत्वाचं आहे. आणि आया बहिणींना मी आज स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही जर त्यांच्या त्या 3,000वर जाऊ नका. अरे जी लोक, पुन्हा पुन्हा मी तेच सांगते, जी लोक 1,500च्या विरोधात कोर्टात जातात, ती लोक तुम्हाला 3,000 देणार आहेत का? देणार आहेत का? मला सांगा. माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींनी मला उत्तर द्या. माझा व्हिडिओ जी भगिनी बघेल तिने मला उत्तर द्या की ही लोक ज्या वेळेला 1,500च्या विरोधात मध्ये कोर्टात जातात, तुम्हाला खरंच ही लोक 3,000 देणार आहेत का? नाही देणार आहेत. हे माझ्या बहिणींचं सुद्धा उत्तर असणार आहे. त्यामुळं आम्हाला महायुतीलाच निवडून द्यायचं आहे. आम्हाला शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्याच हातात सत्ता द्यायची आहे. आम्हाला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ याच्यावरच आम्हाला, याचंच बटन आम्हाला दाबायचं आहे. ज्या वेळेला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळचं बटन दाबाल, त्याच वेळेला ह्या योजना चालू राहतील, त्याच वेळेला महाराष्ट्राचा विकास होईल. एवढं लक्षात ठेवा. फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. हा, 5 वर्ष भोगावं लागेल. 2.5 वर्ष भोगलंय, विसरू नका. भयंकर भोगलंय आपण, 2.5 वर्ष भयंकर भोगलंय. पुन्हा नको. पुन्हा त्या 2.5 वर्षाची इतका पांढऱ्या पायाचा लागला हा माणूस की याला मुख्यमंत्री केला आणि कोरोना आलाय देशात मध्ये. पुन्हा याला मुख्यमंत्री केल्यावर कुठला तरी आजार येईल बाबा भयंकर, की आणि कित्येक माणसं, लाखो माणसं मारले तो. हा, ज्या गोष्टी आपल्या शरीराला नको आहेत त्या जर दिल्या तर माणूस मरतोच ना. आणि यांनी कोरोनाच्या माध्यमातून तेच केलंय हो. कितीतरी महिला, मुली गायब झालेल्या आहेत, कारण घरच्यांना त्यांचं तोंडही दाखवू देत नव्हते. कितीतरी महिला आणि मुली, त्यांना बांधून आणायचे, त्यांचं तोंडही बघायचं नाही, म्हणायचे काय माहिती त्याच्यामध्ये काय बांधून आणलंय ते. गायब आहेत डायरेक्ट महिला आणि मुली गायब. ह्याचा कोण शोध घेणार आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला युती सरकार आल्यानंतर त्यांना ह्या बाहेर काढायच्या होत्या, तर यांनी मन्या जरांगे बसवला बोकांडे आपल्या, त्याला तमाशा मांडायला सांगितला. म्हणजे सगळे कामं बंद आणि त्याच्या तमाशात मध्ये आम्ही हिंदू सामील झालो. हे फार मोठे आम्ही गल्लत करतोय. आपण कुणाला डोक्यावर बसवायचं आणि कुणाला शिखरावर बसवायचं हे ठरवा हिंदूंनी. नाहीतर हे बसलेले ना पुन्हा उतरत नाही हो, हे मुततात पण आणि हाकतात पण आपल्या डोक्यावर. त्यामुळे आता परत अशी गल्लत होता कामा नये.
असा कुणीही मूर्ख बिनअक्कल अक्कल शून्य माणूस त्याला तुम्ही ना शिखरावर नेऊ नका रे बाबांनो, नाहीतर ते बसतात आपल्या बोकांडी. बघा ना आता तो काय म्हणतो त्याचं मी तुम्हाला ऐकवते. जरा नंगेचं पण थोडंसं घेतलंच पाहिजेत ना हो. असं कसं त्याचं म्हणणं काय, तो किती खोटारडा आहे मला सांगणं, हाच तर माझा परमधर्म आहे. काय म्हणतो बघा आता हा. त्याचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं फार कर्तव्य आहे. कारण काय माहिती का, तुमच्या लोकांना कळत नाही याच्या बोलण्यातला अर्थ. मी तो फोडून सांगते ना, मग तुम्हाला कळतो व्यवस्थित. हा ए राणी, अगे चालत नाही ग, चालत का नाही, चालत नाही तुझं नेट संपलंय. बघ बर, चालत नाही ना. आमच्या राणीच्या मोबाईल मधलं नेट संपलं. तुला हे करू का, हॉटस्पॉट चालू करू? हॉटस्पॉट पण चालू आहे. कुणाच चालू आहे? रेडमीचं. कुणाचं आहे रेडमी? कोणतं आहे? तुझा मोबाईल तर हाणू काय मोबाईल मध्ये फेकू का चांगला कुठे बघते, दे मला चालू करून. हो त्याने सांगितले मला चालू करून द्या. त्याने सांगितलंय की मी कुणालाच म्हटलं नाही, माझा समाज सुज्ञ आहे, मी समाजावर सोपवलेला आहे. समाजाला वाटन त्याला समाज निवडून देईल, नाही वाटणार त्याला समाज पाडेल. अच्छा बर, मग ते बीड मध्ये का बरं तुझ्या नावाचा गजर करणं लावलाय त्या लोकांनी? ते लोक म्हणतात आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या स्टेजवर जरांगेची का वाहवाह चाललीये, जरांगेचा का उदो उदो चाललाय? तू तर क्लिअर केलेलं नाही, तू तर सांगितलंच नाही कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचं, तू तर काहीच सांगितलं नाही. मग का ही लोक का उदो उदो करतायत सांगा ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबा, की हा तर म्हणतोय मी सांगितलंच नाही. बरं आणखी याने काय सांगितलंय की गावात मध्ये पारावर 2-4 टवाळखोर बसतायत आणि ती महायुतीची आहेत. अरे तुझ्या माग पळणारी सगळी माणसं महाविकास आघाडीच्या रॅल्यांमध्ये आहे रे. आता महाविकास आघाडीच्या सभेमध्ये दिसत आहेत जरांगे. जी लोक तुझ्या सभेला होती, जे मी वारंवार सांगत होते की जरांगेच्या सभेला येणारी लोक हे कोण आहेत, तर हे महाविकास आघाडीची लोक आहेत. आणि आता तीच लोक किंवा तीच तुझे कार्यकर्ते जे पुढं पुढं असायचे ना ते सभेला लोक घेऊन यायला गावगावून, ती लोक आता महाविकास आघाडीच्या सभेला दिसत आहेत. तीच लोक आता महाविकास आघाडीचा प्रचार करताना दिसत आहेत. मग कसं रे बाबा, म्हणजे महाविकास आघाडीला तुम्हाला निवडून द्यायचं तर द्या, मी काही म्हणत नाही, पण भाजपला मात्र नाही, महायुतीला अजिबात नाही. आणि पुन्हा इकडं काय म्हणायचं, नाही मी म्हणलंच नाही काय, मी काहीच नाही, मी समाजावर सोपवलं, मी समाज म्हणेल तसं. मग समाज तर म्हणत होता ना कॅन्डिडेट उभे कर आणि निवडून आण, तू का नाही आणलेत? जर तू समाजावर सोपवलं होतं तर तू समाजाचं का ऐकलं नाही? तर नाही, हा नालायकपणा आणि नीचपणा या माणसाने लावलेला आहे. हरकत नाही. चला सगळ्यांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की बाबा वाटल्या जाऊ नका रे बाबांनो, रे वाटल्या जाऊ नका, वाटल्या जाऊ नका. कि पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पड़ेगा, अगर धर्म बचाना है तो कट्टर बनना पड़ेगा, वरना घर घर में चिट्ठी बांटी जाएगी, घर घर में चिट्ठी बांटी जाएगी, कर लो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी. लक्षात ठेवा, जर महाविकास आघाडी निवडून आली तर आपल्या
मानेवर तलवार ठेवूनच आपल्याला इस्लाम कबूल करून घेतील, जसं छत्रपतींच्या अगोदर केलं होतं. आणि म्हणूनच माझ्या छत्रपतींना हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी लागली होती. त्यामुळं परत ते दिवस आपल्यावर आता येता कामा नये, कारण आता कुणी छत्रपती होणार नाही रे. गेला एकच होऊन. 3 पिढ्या झुंजल्या धर्मासाठी, 3 पिढ्या. लक्षात घ्या, पुन्हा छत्रपती होणे नाही. त्यामुळं आपल्याला जे लोक धर्माचं रक्षण करतायत ना, किमान त्यांना तरी निवडून द्या. झालं चालू? अडवलं नाही याला बजरंग बाप्पाच्या याच्या वेळेस. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग केलं, तुम्ही झुंडशाही केली. जरांग्या तो तोंडाने कबूल करतोय, मला बजरंग बाप्पाच्या प्रचाराच्या वेळेस कुठंच अडवलं नाही, परंतु बाकीच्यांना मात्र अडवत होता. मग जरांगेने तीच सुपारी घेतली होती का? तुम्ही खरं तर त्यावेळेला सुद्धा आहे ना, निवडणूक आयोगाने यांच्यावर कारवाया करायला हव्या होत्या. परंतु आता दाखवा फक्त तसं करून. तुमच्या आईला तर घोडेच लावू बघा. निवडणूक आयोग कसं तुमच्यावर कारवाई करत नाही ना, तेच बघू आता. अडवलं नाही, कोणत्याच नाही. उलट वाजत गाजत मग लोकांनी घेऊन गेलं साहेब. आणि लोक म्हणते आता कसं, तर मी म्हणलं जरांगे दादा पाटील म्हणतात तसं. स्टेज कुणाचं आहे? तुतारीवाल्यांचं. माग वाकडेश्वर बसलेला आहे. वाकडेश्वराचं पण काहीच नाही. एवढा उदे याचा चाललेला आहे कुठं? बीडमध्ये. त्यामुळं माझ्या भावांनो लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे, थांबवते. हरकत नाही, मी सांगितल्याप्रमाणे वाटल्या जाऊ नका. आपल्याला मतदान कुणाला करायचं हेही मी वारंवार सांगते. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे. पहिले राष्ट्र बाद में कास्ट. लक्षात ठेवा, पहिले राष्ट्र बाद में कास्ट. हाँ, कंधे से ऊंची छाती नहीं होती, धर्म से बढ़कर कोई जाति नहीं होती. अरे दिया ही नहीं बचेगा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचेगा तो जाति का क्या करोगे. आपल्याला फार या छोट्या छोट्या गोष्टी आणि यातनं खूप काही शिकायला मिळते. माझ्या भावांनो, डोकं ठिकाणावर ठेवा आणि धर्मासाठी माझी विनंती आहे सर्वांना, एक व्हा. धर्मासाठी एक व्हा आणि महायुतीला भरभरून मत देऊन निवडून आणा. तसं काल चित्र हे पुण्यातलं तर अगदी स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे फार बरं वाटतंय कालपासून की पुण्यामध्ये जो म्हणजे एकाही चॅनलला फार आतोनात प्रयत्न करत होतं चॅनल की कुठंतरी रिकाम्या खुर्च्या दाखवायच्या, कुठंतरी बायका जाताना दाखवायच्या की बघा मोदीचं भाषण चालू आहे, बायका चालल्यात, पसंत नाही आलं मोदीचं भाषण, किंवा बघा मोदीच्या सभेला खुर्च्याच रिकाम्या. त्यांना चान्सच मिळाला नाही. मस्त खास मस्त हा जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. परंतु तुमचीच संगीता ताई वानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. जाताना सगळ्यांना पुन्हा विनंती करेल, माझ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा की मी योग्य मार्गावर आहे. शिवाय काय मी मुद्दे मांडावे आणखी हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा मला सांगू शकता. तुमच्या भागातले मुद्दे सुद्धा मी घेणार आणि मांडणार. तर हरकत नाही, रजा घेते.